जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपला स्वागत करत आहे एवढा सुंदर हा व्ह्यू घेऊन जो आपला असणार आहे तलावपाळी ठाणे लोकेशनला. तर स्टेशनपासून काही किलोमीटर जवळ आपला हा प्रोजेक्ट, म्हणजे जिकडे तुम्ही रिक्षा स्टार्ट होईल तोपर्यंत तुम्ही घरी वॉकेबल डिस्टन्सवरनं पोचूनसुद्धा जाल. तसा हा आपला 3 BHK आणलेला आहे तुमच्यासाठी, जिथे स्पेशियस लिव्हिंग रूम, तोही फुल्ली फर्निश्ड आपण बघू शकता. फर्निचर सकट हा फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल आहे सेलला. प्राइसिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल देखील करू शकता. हा असा आपला सिटिंग एरिया आपण बघताय. सोबत सिटिंग एरियाच्या व्यतिरिक्त बाल्कनी दिलेली आहे. स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आहे जो तुम्ही इथे कव्हरही करू शकता. आणि या सुंदर बाल्कनीमध्ये तुम्हाला तलावपाळीचा व्ह्यू जो आपण स्टार्टिंगला दाखवला तो, TV युनिट, शू रॅक आणि इतका सुंदर हा फॉल सिलिंग, लाईटिंग सकट सर्व काही आपल्याला ओनर आज हे देऊन जाणार आहेत. आणि त्यानंतर आता हा मास्टर बेडरूमला आपण मंदिर बघू शकता. थांबा जरा, बंद झाल्यावर बघू तरी कसं दिसतं. तर जसा हा सुंदरसा मंदिर आपण बघताय, एक त्याला चांगली स्पेस दिलेली आहे. हे 2 डोअर आपण जसे पुश केले तर इथे तुम्हाला स्टोरेजचं आपलं बघू शकता मंदिर आहे, जिथे ड्रॉवरपासून ते तुम्ही मंदिराचे जे काही वस्तू आहे ते ठेवू शकता. लाईटिंग, स्पॉटलाईट सर्व काही दिलेलं आहे. आणि हे सर्व फर्निचर आपल्याला ओनर देत आहे. जर तुम्हाला काही नको असेल तर तुम्ही सांगू शकता. AC सुद्धा इथे फ्लॅटमध्ये दिलेला आहे आणि चांगला हाय क्वालिटीचा AC. आणि स्टँडिंग बाल्कनी अगेन तुम्हाला बेडरूमलाही दिलेली आहे. तिन्ही बेडरूमला आपल्याला बाल्कनी आहेत. 2 बेडरूमला बाल्कनी, एक आपल्या लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे. इथेही तुम्ही निश एरिया कवर करू शकता. हे वॉर्डरोब बघू शकता, प्रॉपर वॉर्डरोब आहे ज्याला टायलिंग केलेलं आहे. ज्यानंतर हा मास्टर बेडरूमचा टॉयलेट आपण आता बघू शकता. पूर्ण टायलिंग केलेले आहेत, वॉल माउंटेड आहे, सोबतच गीझर आहे. आणि जे पाठीमागे आपल्याला डक्ट एरिया आहे तो ॲक्च्युअल सर्व काही व्हिडिओमध्ये नाही, तर तुम्ही या एकदा दाखवून देतो. आता हा आपला ठाणा स्टेशन व्ह्यू, इकडनं पूर्ण कोपरी, तलाव, सर्व जे काही खाडी आहे ती इकडनं विजिबल आहे. सुंदर फ्लॅट आहे नक्की. इतका स्पेशियस लिव्हिंग रूम, जसं घरात आलं की प्रसन्न वाटणारा हा फ्लॅट आहे. आता मॉड्युलर किचन आपण बघू शकता, जिथे पूर्ण मॉड्युलर किचन आहे. SS स्टीलमध्ये बास्केटमध्ये केलेलं, स्टेनलेस स्टीलचं आहे. वॉर्डरोब, लॉफ्ट एरिया सर्व काही कवर्ड आहे. गॅस लाईनसुद्धा आलेली आहे. आणि गीझर सर्व काही, वॉटर प्युरिफायरपासून ते सर्व काही आपल्याकडे आहे. सुंदरसा हा किचन, काहीही करायची गरज नाही आहे. फक्त आपले छोटेसे भांडी आहे ते घेऊन या, बाकी तुम्हाला सर्व काही झालेलं आहे. इथे तुम्हाला बोलतात आहे ना की टाईम वेस्ट नाही होणार इंटिरियर करण्यासाठी. हे बघा, SSचे स्टेनलेस स्टीलचे हे सर्व बास्केट आहेत. रस्टिंग प्रूफ आहे. आपल्याला सर्व गॅस लाईनपासून सर्व काही बघू शकताय. आता हा पॅसेज एरिया बघताय, तर इथे हा कॉमन टॉयलेटलाही इथे तुम्ही गिझर बघू शकता. सोबतच स्पेस आहे डक्ट एरियाचा, वेगळा डक्ट एरियाचा स्पेस आहे. आता हा कॉमन बेडरूम आहे, जो कॉमन बेडरूमला आपण वॉर्डरोब निश बघताय, त्यालाही टायलिंग केलेले आहे, फॉल सिलिंग केलेली आहे, AC आहे. आणि सोबतच स्टडी टेबलचा हा ड्रॉवर आणि स्टडी टेबलचा बॉक्स बघताय. हे स्टडी टेबलसाठी ड्रॉवर जे दिलेले आहेत, सर्व काही तुम्हाला केलेलं आहे. फक्त आपले कपडे घेऊन येताना यायचं आहे आणि फ्लॅटमध्ये राहायला चालू करा. आणि बँकेतनं लोनही अप्रूव्ह होऊन जाईल, कारण हा जो फ्लॅट आहे हे ब्रँच मॅनेजर जे आहेत SBIतले, तर त्यांचा हा फ्लॅट आहे. सो डॉक्युमेंटेशनबद्दल तुम्ही फ्री राहा. त्यांनी ऑलरेडी डॉक्युमेंट करूनच होम लोन घेतलेलं आहे. आता त्यांचा होम लोन नील झालेला आहे आणि 2014ची OC आलेली आहे. सो बिल्डिंग जास्त काही जुनी नाही आहे. आता आपण एंटर करूया मास्टर बेडरूममध्ये. जसं या फ्लॅटसोबत पार्किंगबद्दल मी तुम्हाला सांगतो, जिथे 2 सरफेस पार्किंग आहे. बट त्याआधी आपण हा मास्टर बेडरूम बघताय. मास्टर बेडरूमला फुल्ली टायलिंग केलेली आहे. वॉशरूमला ज्यात गीझर दिलेला आहे, सर्व काही. आता एंट्रन्सच्या जे लॉबी आपण पाहताय तिथे पूर्ण टायलिंग आहे. आता हा मास्टर बेडरूम जसं आपण बघू शकता, स्लायडिंग वॉर्डरोब दिलेले आहेत, फॉल सिलिंग केलेली आहे, फॅन आहे, लाईटिंग आहे. आणि हे सर्व बेडसोबत आणि वॉर्डरोब, बेड, स्टडी टेबलचा स्पेस सर्व काही आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ही विंडो आपण इथे बघू शकता, जिथे तुमचा ACचा जो युनिट आहे तो प्रॉपर ठेवला आहे. आता हा आपला जो वॉर्डरोब मी दाखवतो आहे, अर्धं सामान असल्यामुळे मी पूर्ण ओपन नाही करत. ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअल साईटवर याल प्रॉपर ओपन करून दाखवतो.
आणि सोबत इतका स्पेस असल्यानंतर देखील तुम्हाला हा स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस अनुभवता येईल, जिथनं तुम्हाला मॉर्निंगला क्लिअर जो सनराईज नाही, तलावपाळीचा जो फेसिंग आहे क्लिअर तुम्हाला घरातनं दिसतं. लिव्हिंग रूम, कॉमन बेडरूम, मास्टर बेडरूम आणि दोन्ही बेडरूममधनं तुम्हाला विजिबल आहे. असा हा सुंदर फ्लॅट तुम्ही नक्की मिस करू नका. जसे हे मी तुम्हाला सांगितलं, सरफेस पार्किंग आहे, खूप कमी ठिकाणी आज सिटीमध्ये आहे. इथे तुमची एंडेवरपासून ते फॉर्च्युनरपर्यंत सर्व काही लागतील. असेच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही बनून राहा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.